खरं तर शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत. ते 60-70 वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि 2019मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधीसुद्धा पवारसाहेब 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे 2019मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता. आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडे सत्कार स्वीकार असतील किंवा त्यांना सत्कार दिले असतील तर आता बोलून काय उपयोग नाही. तर हे 2019मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा. आणि आता मात्र 2024मध्ये आता बोलून त्याचा 2025मध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही. आपण शिवसेना वाडीकडे आता लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत, आजही आहोत आणि उद्या आम्ही राहणार आहोत.